आणि त्याच्या साथीनं वैभव निळकंठ बॉलिंग मार्क वरती आकाश घरत. 15 मिनिटांचा अवधी या ठिकाणी लगावण्यात आलेला आहे. सुनीलने पहिला चेंडू त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. हलक्या हाताने खेळत असताना एक धाव येते आणि एका धाव्याने धावफलकाचा श्रीगणेश होत असताना मोरेगाव चॅलेंजर्स याच मैदानावरती सराव करत असतात आणि आता त्यांच्यासमोर साहिराजचं मोठं चॅलेंज आहे. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला जोगीत कडून आणि अडवत असताना सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एक धाव आली आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 2 चेंडू आणि 2 धाबा, 4 षटकांची मॅच आहे. सुपर 12च्या मॅचेस आहेत. आज 6 मॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॉर्नर. हो हो, चांगली फिल्डिंग. समीर नाडीने चेंडूला अडवला आणि फेकी सुद्धा केली आणि त्या फेकीमुळे कोणती धाव घेता आलेली नाहीये सुनीलला. किती धावा बघितल्या जात आहेत येणाऱ्या 4 षटकांमध्ये साईराज कडून हे बघणं रोचक ठरणार आहे. कारण इथे जर का धावा 35-40च्या आसपास बनल्या गेल्या तर मॅचला मजा येईल. मोरेगाव चॅलेंजर्सची बॅटिंग ऑर्डर मोठी आहे. अलंग द कार्पेट करण्याचा प्रयत्न, दोघांच्या मध्ये चांगली फिल्डिंग. आफ्ताब, क्या बात आहे. एकावरती एक शेर असे खेळाडू आहेत. साईड पॅक आहे. नाडी, आफ्ताब, जोगीत, अंकित, आदर्श, जया आणि आकाश, सोनू, यश. चांगली साईड. हो, यावेळेला चेंडू आफ्ताबच्या जवळ, रनआउटची संधी. 1 2 3 अटेम्प्ट आणि त्या अटेम्प्ट बदलल्यानंतर धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 5 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू मला वाटतं शिल्लक असेल. 4 वरती धावफलक गेलं. 4 धाबा आहेत. 5 चेंडूचा खेळ. शेवटचा आणि अंतिम चेंडू. एखादा चौकार काय येईल का बघूयात. आकाश घरत समोर पुन्हा एकदा सुनील. हो हो हो, यावेळेला शेवटच्या क्षणाला पायावरचा चेंडू त्याला दिशा देत असताना एका धाव्यासाठी पाठवलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धाबा धावफलकावरती साईराज या संघाच्या. चला, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धाबा. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो जोगित पाटील. त्याच्या समोर असेल सुनील. चला, घाई करा. 15 मिनिटांचा अवधी इथे स्टार्ट झालेला आहे. 15 मिनिटांचा टायमर जो आहे तो लावला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही जितका जास्त वेळ घ्याल हो. यावेळेला चेंडू लेग ब्रेक आतमध्ये येत असताना पायावरती लागून डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सिंगल धाव येते. एकच धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. मोरेगाव चॅलेंजर्स पूर्णपणे कॉन्फिडंट टीम आहे. प्रत्येकाचा बॉडी लँग्वेज जर तुम्ही बघाल पूर्णपणे पॉझिटिव्ह. पुन्हा एकदा जोगीत समोर वैभव निळकंठ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मध्ये. हो हो, आदर्श रस ची फिल्डिंग पुन्हा एकदा दिसून आली आहे. मोठ्या पटलावरती हा खेळाडू आपल्या क्षेत्ररक्षणाचा तो दर्जा दाखवत असतो. चेंडूला अडल्यानंतर एकदा धावून सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. आदर्शची फिल्डिंग हा की फॅक्टर राहिलाय मोरेगाव चॅलेंजर्सच्या यशामधील आणि ती फिल्डिंग या मॅच दरम्यान आपल्याला बघायला मिळाली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत.
चेंडूचा खेळ झालाय 2. हो, यावेळचा चेंडू वाईड +1 अशा 2 धाबा येताना दिसतात आणि या 2 धाब्याने आता धावफलक वेगानं वाढताना दिसेल. या 2 धाब्याने धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलंय. चर्चा केली जाते. दोन चेंडूचा खेळ झाला. तिसरा चेंडू जोगीचा यावेळेला इनसाइड आउट खेळल्यात. कव्हर ड्राईव्हचा फटका, पण त्या चेंडूला चांगल्या रीतीने अडवलंय. फक्त एक धावून कंप्लीट केली जाते. चांगला फटका होता. वैभवचा बॅट आणि बॉलचा संपर्क बघण्यासारखा होता, प्रशंसेस पात्र होता, कौतुकास्पद होता. पण नाडी समीरने जी केलेली फिल्डिंग आहे ती त्यापेक्षा चांगली होती, म्हणून हा चेंडू सीमारेखा पार गेला नाही. हो हो, यावरचा चेंडू उजवाष्टीच्या बाहेर, वाईड बॉल. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होताना दिसते. वारंवार चर्चा होतीये प्रत्येक चेंडू गणिक. 11 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 बॉल. चौथा चेंडू सिंगल आलाय आणि त्या सिंगलने धावपलक जाऊन पोहोचले 12 रन्स. 2 चेंडू आता खूप महत्वाचे असतील. साईराज विचार करत असणारे इथे एखादा चौकार यावा, पण मोरेगाव चॅलेंजर्स विचार करत असणारे येणारे 2 चेंडूवरती निर्धाव किंवा विकेट यावी. जोगीत काय विचार करतोय किंवा वैभव काय विचार करतोय. शेवटच्या क्षणाला त्याने चेंडूला टॅप केलं, एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव येते आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बघावा लागणार. शेवटच्या अंतिम चेंडूवरती काय हरकत होतीये. लास्ट बॉल. पुन्हा एकदा टॅप केलं सुनीलने एका धाबेसाठी. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती टीम साईराज. समीरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. नाडी बॉलिंग मार्क वरती आहे. त्याच्यासमोर सुनील असणार आहेत. आज पंचांमध्ये एक बदल. विजय पाटील यांना आपण बघतोय ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून. विवेक पाटील मागील 3 दिवस या स्पर्धेमध्ये अंपायर म्हणून कामगिरी पाहतात. नाडी समोर सुनील. पहिला बॉल आणि पहिला चेंडू. नो बॉल. नो +1 या 2 धावा पहिल्या चेंडूवरती येतात. हलकीशी फ्लाईट होती आणि ती फ्लाईट असल्या कारणानं येस मोठी चिंतेचं कारण एकच आहे की फ्लाईट डिलिव्हरी काय येत आहेत, किती वेळा तो अंपायर्स रिव्ह्यू चेक करण्यासाठी जातोय. हा बदल होणं खूप गरजेचं आहे. या प्रकारचे चेंडू तुम्हाला
चला मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 16 धावा धावपल करतात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं गेलाय सिंगलसाठी. वैभव निळकंठ. ही चांगली मॅच रंगेल. साईराज आणि मोरेगाव चॅलेंजर्स दोन बलाढ्य संघ आहेत, एकमेकांसमोर खेळणं दोघांनाही पसंत आहे. चांगली टफ फाईट मॅच बघायला मिळू शकते आणि त्यामुळेच या दोघांची ही पहिली मॅच लागत असताना सर्व प्रेक्षकांना आतुरता. यावेळेला चेंडूला गॅप मधून इनसाइड आउट आलं, कार्पेट पाठवलंय सीमारेखा पार. चॅम्पियन चौकार. जबरदस्त फटका लगावला गेला. अशा प्रकारचे 4 अटेम्प्ट आपण बघितले. अखेरकार यश आलं. मी म्हणेल सुनीलला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गॅपमधून नाही, रनआउटची संधी. ओ हो डायरेक्ट हिट होत. पंचांवरती मोठं दडपण आणण्याचा प्रयत्न, पण पंचांवरती कोणताही त्याचा प्रभाव नाही. ओके, रिव्ह्यू रेफर केला गेला, पाहिलं जाईल. अंपायर्स रिव्ह्यू आहे. शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लेट्स सी काय घडते, काय डायरेक्ट हिट लागला होता का पाहिला जाणार आहे. पण त्या अगोदर धावपलकरती धावा किती आहेत? 21-21. चेंडूचा खेळ झालाय 2. तिसरं षटक मार्गस्थ. या चेंडूवरती काय घडलंय? चला, पंच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. त्या अगोदर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. खूप क्लोज होता. ज्या वेळेला फेकी केली त्यावेळेला वैभव निळकंठचा. चला, मोरेगाव चॅलेंजर्स आपण आता या अगोदर सुद्धा मीटिंग घेतली, पुन्हा मीटिंग घेत आहे. आय रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स, प्लीज आपण जागा घ्या. धावपलकरती धावा 21 आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला, अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. समीर नाडीच्या हातामध्ये चेंडू. चला, यानंतर होणारी मॅच. आशिष, दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. टॅप केलंय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला पाठवलंय. JDS आणि हितांश बाप्पा मोरिया या दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. हितांश बाप्पा मोरिया विपक्ष JDS. 22. 4 बॉलचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. विकेट आलेली नाहीये, ही चिंतेची बाब मोरेगाव चॅलेंजर्स साठी. आणि त्याचाच फायदा आणि ऍडव्हान्टेज कोणाला आहे तर साईराजला आहे. चांगली स्थिती दोन्ही संघांची. यासाठी मी दोन्ही संघांची म्हणतोय कारण अजूनही ओपनर मैदानाच्या आतमध्ये असताना तितकी तोडफोड बघायला मिळाली नाही. आदरणीय जितूभाई पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. बॅकफुट जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. सुनीलला खूप सारा वेळ होता, त्याचा त्याने फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जरूर, पण आली आहे सिंगल. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 24 धावा धावपलकावरती साईराज. आहे आणि त्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आफ्ताब येऊन तयार होतोय आणि आफ्ताब समोर आता असणार आहे तो सुनील. वैभव निळकंठ एक्सपिरियन्स प्लेयर आहे, दोघांनाही प्रचंड अनुभव आहे या फॉर्मॅटचा.
एंटायर टीमला, साईराजला मोरेगाव चॅलेंजर्स सुद्धा तितकीच ताकदवर आहे. त्यामुळे या मॅचमध्ये केव्हा कोण पलटवार करेल याचा काही नेम नाही आहे. असं असताना बघूयात. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला चेंडू एका धाब्यासाठी गेला. टॅप केलं चेंडूला आणि सोनूने चेंडूला जाऊ दिलं. एक धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होतीये. सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाही. हो, यावेळेचा बॉल नो बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. खरी जुगलबंदी सुपर 12, सुपर 6, सुपर 3 मध्ये बघायला मिळते आणि आता ती जुगलबंदी आणि ती रंगत या पहिल्याच मॅच मध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळते. धावफलकात धावा 26, 26, अजूनही 5 चेंडू बाकी. 1-2 मोठे फटके साईराजच्या धावफलकाला बळकटी आणतील आणि इथून एखादी विकेट येणार. 1-2 डॉट हे मोरेगाव चॅलेंजर्ससाठी खूप मोठं अस्त्र ठरतील. दोन्ही संघाचा आत्मविश्वास हा एक वेगळ्या उंचीवरती जाऊन थांबलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. फेकी, ओहो, खराब थ्रो. जया ओव्हर एक्साइटेड झालाय चेंडू हातातून निसटल्यानंतर आणि असं असताना एक धाव मात्र धावून कंप्लीट केली गेली. अनिकेत पारावे आज बॉलिंग युनिटचा पार्ट नाही राहिला. आफताब समोर, वैभव. ओ यावेळेला टॅप केले चेंडूला, रनआउटची संधी, फलंदाज बाद. कुणाल कांबळे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. चला आफताब पुन्हा एकदा सज्ज होईल. विकेट आली, महत्वाची विकेट आणि ती विकेट आल्या कारणाने दडपण काहीच सुनील वरती वाढलेला असणार आहे. डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न, फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, अजून एक डॉट. हेच खरं सूत्र होतं. अटॅक करण्यासाठी जाणार, चेंडूला अडवणार, धावा बनवून नाही देणार आणि त्या फॉर्म्युलाचा वापर करत असताना आता एकामागोमाग एक धाव वाचवण्याचा प्रयत्न, एकामागोमाग एक डॉट. 28, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. एका मोठ्या फटक्याची गरज आहे ती साईराजला आणि चेंडू यावेळेला निघून गेला डिक्लेअरच्या दिशेने. 29-30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं मोरेगाव चॅलेंजर्स या संघासमोर. जितू पाटील साहेब, आपण टॉस करण्यासाठी या. आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. चला, जेडीएस टीम के कप्तान हितांश बाप्पा मोरिया संघाचा कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी या. अरविंद तू नको
थोडे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, व्हेरी सॉफ्ट हँडेडली. समोर डाऊन दी ग्राउंड, फॉलो मध्ये फिल्डिंग, बॅक टू बॅक 2 डॉट. मुंबई याने मात्र आता कडक सुरुवात करायला चालू केलंय, पण आफताब त्याच्यावरती काही सोल्युशन काढेल का? आकाश घरत यांचा पवित्रा काय असणार आहे? मोठी बॅटिंग लाईनअप आहे मोरेगाव चॅलेंजर्स कडे. मोठी बॅटिंग ऑर्डर, बॅटिंग लाईनअप, आकाश घरत, आफताब, सोनू यांसारखे खेळाडू, नाडी, जोगीत, खूप मोठा बॅटिंग ऑर्डर आहे. नॉकआउट स्टेज आहे. तिसऱ्या चेंडूवरती अखेरकार एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धावफलकाची सुरुवात, धावफलकाचं श्री गणेशा. चांगलं षटक आतापर्यंत साईराजसाठी राहिलं बंबईयाचं. 30 धावांचा पाठलाग करत असताना जर का पहिल्या षटकामध्ये 1 ते 2 धावांच्या षटक आलं तर येणाऱ्या 3 षटकामध्ये प्रचंड दडपण हे फलंदाजावरती येताना दिसू शकतं. वैभव निळखंड याने क्षेत्ररक्षण मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला आता 4, ऑफ साईडला 3. नक्की मनामध्ये काय चालू आहे, काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंगचा भाग? कुणाल वडके, कुणाल कांबळे, सुमित, मग सुनील आहे, त्यानंतर वैभव. एक्सपिरियन्स आहे. मुंबईया नेक्स्ट बॉल साठी. आकाश घरत समोर. ओ यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये आलाय. सिंगल कंप्लीट केले का? रनआउटची संधी. अखेरकार आकाश घरतने एकदा धावून कंप्लीट केली आहे. सरप्राईज करण्यात डीजे. 4 चेंडू आणि 2 धावा. चार चेंडूंमध्ये 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळले चेंडूला आणि अडवण्याचा प्रयत्न. ओ आणि अडवण्याचा प्रयत्न होत असताना एकदा धावून कंप्लीट केली गेले. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चांगली सुरुवात साईराजसाठी. आजचं सगळं क्रिकेट जे आहे, म्हणजे आज जेवढ्या मॅचेस होणार आहेत तिथे कॅल्क्युलेशन हा मोठा रोल असणार आहे. विचारपूर्वक खेळणार आहेत सगळे, कारण जे लीग मॅचेस खेळायचे होते त्या लीग मॅचेस मधून सगळेजण नॉकआउटमध्ये आलेत. इथून पराभूत व्हाल तर स्पर्धेबाहेर व्हावं लागेल आणि म्हणून त्यासाठी बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी जातोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती टीम मोरेगाव चॅलेंजर. डॉट बॉल आला. डॉट बॉल आल्यानंतर शांत चित्ताचं वातावरण मैदानाच्या चारही बाजूने. मोरेगाव चॅलेंजर्स साठी या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणं हे मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळे हा सामना जिंकणं हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं असणार. आणि असं असताना साईराजने बनवलेलं दडपण हे सुद्धा
एक मोठी टास्क आहे समोर, डायरेक्टली बॉर्डर लाईनच्या बाहेर, फलंदाज आकाश घरत बाद, गॉन. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय, ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा खेळ आपण पाहिला, जिथे 5 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 2 डॉट आलेत, मागील षटकामध्ये 2 डॉट आलेत. पाठलाग हा 30चा होतोय, केव्हाही सामना बदलू शकतो. आफताबमध्ये ती क्षमता आहे, समीर नाडीमध्ये ती क्षमता आहे, पण काय सुनील ओ या वेळेला फेकी करण्याचा प्रयत्न. मिहिर याच्या हातामध्ये चेंडू आला आणि तिथे कोणती धाव येताना दिसत नाहीये. एक एक बॉल डॉट आल्यानंतर काय घडतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कालची मॅच नामाबॉयची बघा, जिथे 26 धावांचा बचाव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अजून एक विकेट. आफताब मैदानाबाहेर, अडचणी मोरेगाव चॅलेंजर्स साठी वाढल्यात, गॉन. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, इथे पुन्हा एकदा डॉट. कालचा मोठा अपसेट होता, न्यामाबाई स्पर्धेबाहेर गेली आणि आज आता या 2 षटकानंतर फक्त 5 धावा धावफल करतात. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तेच सांगितलं, 12 चेंडू 25 आणि ते 25 धावांची गरज असणार आहे ते हा सामना जिंकण्यासाठी. टीम मुंबई एकदा सांगतो, अजून थांब जरा. 12-25 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. 5 धावा झालेल्या आहेत. आता समीरला त्याच्या एंटायर लाईफ मधला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे. कॅमेरा समोर जे कोणी उभे आहेत त्यांनी बाजूला या. कॅमेऱ्याच्या समोर जे कोणी खेळाडू उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती, आपण तिथून बाजूला यायचंय, कारण तुमच्या सगळ्यांची डोकी येतात. या बाजूला ते पण आशिष, हे अर्चिस आणि हे सगळे जे उभे आहेत त्यांना सुद्धा, तुमच्या उंची जास्त आहेत, तुम्ही बाजूला यायचंय. बॉलिंग मार्क वरती कुणाल वडके. कुणाल बडके एक वेगवान गोलंदाज म्हणून कुणालची एकाकाळी ओळख होती. आता कुणालने या परिस्थितीला समजत असताना, या फॉर्मॅटला समजत असताना कमी गतीने चेंडू टाकणं पसंत केलंय. जोगीतला सुद्धा या घरच्या मैदानावरचा त्याचा तो दरार दाखवावा लागणार आहे. मोरेगाव चॅलेंजर्सला सामना जिंकण्यासाठी जोगीतचं चालणं, समीरचं चालणं, त्यांच्या बॅटमधून धावा येणं ही गरज आहे. आणि ती गरज असताना काय कुणालच्या वरती अटॅक होईल का? या षटकात आलेले 3 चौकार मॅच मध्ये खूप मोठा पलटवार घडून आणतील. पहिला मारण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू, रनआउटची संधी, जोगीत पाटील. ओ हो हो, फलंदाज नाबाद जोगीतने सगळ्यांना घाबरवलं. ज्या पद्धतीने तो बॅट चेंज करण्यासाठी गेला, असं वाटलं काय वेगळं चित्र घडलंय की काय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती जोगीत सज्ज होते. तो कुणाल समोर
या षटकामध्ये म्हणजे मागील जी काय 14 चेंडू झाले त्या 14 चेंडूंमध्ये तब्बल 7 बॉल डॉट आलेत, म्हणजे एक पूर्णपणे ओव्हर जी निर्धाव स्वरूपाने आले. यावेळेला चेंडू अलग ते कार्पेट निघून गेला. मिहिरने खूप चांगल्या रीतीने अडवला. एकच धाव येते. फरक कुठे पडला किंवा ही मॅच इतकी मोठी गरम कशी झाली तर पहिल्या इनिंग वरती तुम्ही लक्ष टाकाल तर आलेले नो बॉल, नो वरती आलेला प्लस, वाईट वरती आलेला प्लस. फक्त 5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय. चांगली फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगद्वारे एक धाव नव्हे तर 3 धावा वाचवल्यात. एक धाव कंप्लीट केली आहे. तिसऱ्या षटकामध्ये खेळ चालू. कुणाल वडकेचं हे षटक. 4 चेंडूमध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 बाउंड्री काय येतील का? जोगीतकडून अपेक्षा आहे मोरेगाव चॅलेंजर्सला हा सामना जिंकण्यासाठी. त्या बाउंड्रीची गरज आहे. चेंडू गॅप मधून नाही जाऊ दिलंय. श्वास अडकवणारी फिल्डिंग, श्वास गळ्यामध्ये अडकवणारी फिल्डिंग होतीये. चला सगळ्यांनी उठा तिथून. मॅच आहे 9-9-9. एक बॉल बाकी आहे. तिसऱ्या षटकातील 9 धावा धावपलकावरती आहेत. या मैदानावरती जिथे 40 धावांचं आपण टार्गेट घेऊन चालतो, एक बेंचमार्क आहे. अशा मैदानावरती 3 षटकामध्ये अक्षरशः जखडून ठेवले साईराजने मोरेगाव चॅलेंजर्सला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. इनसाइड आउट. चेंडू एका धावेसाठी सिंगल. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 10. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. 20 रन्स रिक्वायर्ड टू विन विथिन 6 डिलिव्हरीज. कोणाच्या हातामध्ये चेंडू येणार? स्वप्नील च्या हातामध्ये चेंडू सोपवायला गेलाय. साडेतीन मिनिटांचा अवधी शिल्लक आहे हे 6 चेंडू हाताळण्यासाठी. ओ पहिला वाईड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला निघून गेलाय दोघांच्या मधून. सीमारेखा पार. चौकार. वेळाने 15 पाहिजेत. पहिल्या बरोबर वाईट प्लस 1 होता का? नाही, फक्त वाईट होता ना. चला 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार 2 चौकार समीर नाडीच्या बॅटमधून. चार चेंडू 11 धावांची गरज, म्हणजे 4 मध्ये तुम्हाला 3 बाउंड्रीज मारायच्याच आहेत. पण जर का एखादा नो वाईड आला तर 2 बाउंड्रीवरती मॅच येऊन थांबू शकते. अनेक कॅल्क्युलेशन्स या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला कराव्या लागतात. 2-3 साईडने हा डेटा क्रॉस चेक करावा लागतो आणि त्या प्रकारचे चेकिंग झाल्यानंतर इथे 2 चौकार सुद्धा मोठे आहेत. लेट्स सी काय घडतंय. ओ शानदार डिलिव्हरी. एज अँड गॉन. समीर नाडी डिपार्ट्स. विकेट आली आणि विकेट आल्यानंतर हार्दिश रावल सोनू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 चेंडू आणि आता 11 धाब्यांची गरज. मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस साईराजची मॅच आपण बघताय. चला घाई करा. लास्ट 1 मिनिट.
ओ इथे बॉल, रनआउटची संधी इथे सुद्धा मिस होताना दिसते. नो बॉल आणि आता 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. स्वप्नीलची गोलंदाजी म्हणजे आता हृदयाचे ठोके अप्स अँड डाऊन करणारी आहे. कधी यांना कधी त्यांना. आता इतकं मोठं टार्गेट असून सुद्धा स्वप्नील मध्ये तो कॉन्फिडन्स जर नाही येत आहे, याचा अर्थ ही मॅच दुसऱ्या बाजूने सुद्धा फिरू शकते. एक ऐतिहासिक सामना म्हणून हा सामना सगळ्यांच्या समोर येऊ शकतो. काय तसं चित्र घडेल का? मोरेगाव चॅलेंजर्स इथे इतिहास बनवेल का? हार्दिक रावत सोनूसाठी हा चेंडू गेलाय सीमा रेखा पार. चॅम्पियन चौकार. नो बॉल आहे का चेक केला जाणार आहे. मैदानाबाहेर थांबा, कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. रिव्ह्यू चेक केला जाणार आहे. जर का रिव्ह्यू आला या इथे नो बॉल आला तर मॅच वेगळ्या रीतीने फसू शकते. पण जर का नो नाही आला तर 2 मध्ये 6 ची मॅच आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत विवेकला जेवढ्या कोणी जाणार बघितलं नसेल ना तेवढ्या आत्ता बघतील, कारण तो निर्णय देणार आहे. आशिष चला मैदानाच्या दिशेने स्वप्नील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं वैभव निळकंडने. सिंगल धाव येते आणि आता एक चेंडू लास्ट बॉल बाकी आहे. एक बॉल आणि 5 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे बघा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना ही मॅच 1 बॉल 5 वरती आले म्हणजे 15 धावा 5 चेंडू मध्ये कुठल्यात. ही सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे मोरेगाव चॅलेंजर्सची. सुरुवातीच्या 7 डॉट गेल्यात, त्या जर त्याच्यापैकी 3 ते 4 जोगीत इथे वाईट आला तर अजून मजा येईल. बघूयात साईराज. हो आणि इथे बॉल डॉट काय करायचंय.
मॅच मध्ये सामना संपला. सामना जिंकला साईराजने. पराभवाच्या छायेमध्ये मोरेगाव चॅलेंजर्स, जेडीएस आणि हितांश बाप्पा मोर्या. चला मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे मिस्टर सुनील फ्रॉम साईराज. 16 धावा आणि एका षटकामध्ये 2 विकेट त्याने मिळवल्या आणि त्यामुळे ही मॅच पुढे टर्न झाली. त्याबद्दल सुनीलला मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्याचा गौरव केला जातोय.